Start recording. Yes, done. ठीक है. Now next we'll see these features, dress up features. In that first one is पहिला जो आहे तर फिलेट्सचा आहे. ओके. आता याला आपल्या या सेशन मध्ये आपण एवढंच कव्हर करूयात अँड देन वी कॅन प्रोसीड इन अदर व्हिडिओज फॉर दीज फीचर्स, कारण हे खूप मोठं आहे. आता याच्यामध्ये पहा मल्टिपल ऑप्शन्स असतात आपल्याला, लाईक एज फिलेट, व्हेरिएबल रेडियस फिलेट, चॉर्डल फिलेट, फेस टू फेस फिलेट अँड टांजेंट फिलेट्स. ठीक आहे. सो बघूयात आपण याच्यात कसा यूज करू शकतो आपण या सगळ्या ऑप्शन्सचा. ठीक. सो फॉर दिस ऑलरेडी आपण आता बघितलं जिथे ह्याला काय केलं ते फिलेट्स दिले होते. आपण ते फिलेट डिलीट करूयात आणि परत बघूया की त्याच्यात ऑप्शन्स काय काय होते. वी विल डिलीट दीज ऑप्शन्स. ओके. ठीक आहे. आता हे फिलेट्स आपण वापरतो कशासाठी, तर बेसिक रिझन काय आहे त्याचं, काय होणार असं काय होतं नाही वापरलं म्हणून फिलेट, शार्प पेजेस काय होतं मग शार्प पेजेस असले म्हणून काय होतं, शार्प पेजेस कटला. ठीक आहे. इट्स हार्मफुल फॉर द ह्युमन बिंग, म्हणजे आपल्या सगळ्यांना आहे की नाही केलं तर म्हणजे हे आपण प्लॉट उचलायला वगैरे गेलो दुसरीकडे ठेवायला गेलो शिफ्ट वगैरे तर ते लागू शकतं हाताला. ठीक आहे. इट कॅन ब्रिंग अ ब्लड आउटसाइड द बॉडी. ठीक आहे. तर अशा कंडिशन्स आपल्याला अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, मोस्ट ऑफ द टाइम फिलेट्स देतोच. ठीक आहे. फक्त ते व्हॅल्यू होतात कंपोनंटच्या ह्याच्यानुसार, एस्थेटिकच्या ह्याच्यानुसार. ठीक आहे. तर देऊयात आपण क्लिक केलं, इट ओपन डायलॉग बॉक्स ज्याच्यामध्ये आपल्याला द्यायचे फिलेटची डेफिनेशन. नाव काय आहे, एज. एज काय आहे तर याच्यात सिलेक्शनची मेथड जी आहे तर ती एज आहे म्हणून याला नाव आहे एज. ठीक आहे. एज म्हणजे ही कोर एज आहे, आतल्या असेल बाहेरल्या असेल किंवा जो कोणी कॉम्पोनंट आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची शार्प कॉर्नर म्हणजे एज. ठीक आहे. तर ते आपल्याला इथं आहे बघा. पहिल्यांदा काय रेडियस किती द्यायची आपल्याला, याची रेडियस जो फिलेट असेल त्याची रेडियस ती इथे डिफाईन करायची आपल्याला. देन वी हॅव टू डिफाईन द ऑब्जेक्ट्स टू फिलेट. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट्स म्हणजे इथे एजेस सिलेक्ट करणं एक्सपेक्टेड आहे, तर तुम्ही मल्टिपल एजेस सिलेक्ट करू शकता. ही पहिली केली, पण 5 mm न काय व्हायला लागला गोंधळ इथं की ते याच्या थिकनेसच्या पण पुढे चालू. ठीक. सो अशा केसमध्ये आता हे ठीक आहे 0.5 इट्स ओके, सफिशियंट आहे. देन ऍट द सेम टाइम जर सेमच आपली रेडियस असेल आणि मला ह्या आतल्या एजला पण द्यायचे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. अगेन इथं तुम्ही दिसला तर 2 एलिमेंट्स झाले. मला ह्या कालच्या बॉटम एजला पण डिफाईन करायचं. सो ह्या एजला पण मी काय केलं, सिलेक्ट केलं. नाव इट इज शोईंग दॅट 3 एलिमेंट्स. आणि तुम्ही या इकडे पिशवी असं दिसते ना ते खजिन्याचे, तर त्या खजिन्या पिशवीवर जर क्लिक केलं तुम्ही तर आपल्याला इथं त्याच्यात जेवढे काही ऑब्जेक्ट्स आहेत सिलेक्ट केले ते दिसतील. चुकून मग आपण कधी एखादा एक्स्ट्रा सिलेक्ट केला असेल आणि तुम्हाला तो नको असेल तर अशा केसेसमध्ये तुम्ही हे जी खजिन्याची पिशवी आहे ती उघडायची आणि बघायची त्यात काय काय किती हिरे जवाहरात जे आहेत ते, त्यात जेवढे हवेत तेवढे ठेवायचे, नको आहे ते वाटून द्यायची गरीबामध्ये. ठीक आहे. आता हे ठीक आहे मोठा होतो टेबल आणि त्यांचे नाव पण वगैरे व्यवस्थित स्पेसिफाय केलेलं आहे, कोणतं हवं आहे कोणतं नको आहे. आता अजून करा की मला इथे खाली फिलेट यायचं नाही, खाली आहे ना ते माणूस पण हात लावायला जात नाही. सो मी काय करेन, इथलं जे फिलेट आहे ते कॅन्सल करेन. ठीक आहे. सो जेणेकरून हे जरा जर धक्का लागला तर पडणार पण नाही लवकर. जर ते फिलेट दिला तर ते लवकर पडेल, बरोबर आहे का. पण फिलेटच नाही दिला तर हे पडणार नाही लवकर, व्यवस्थित चिटकून राहील. ऍडेसिव्ह फोर्स जो आहे तो सरफेस मध्ये तो वाढेल. ठीक आहे. सो आपण काय करूया, ते उडकावं लागेल. मला कुठं आहे किती नंबर होता, आता इथे कसं करणार आपल्याला, सर्व स्टाईलला सिलेक्शन जे आपलं होतं ते. ठीक आहे. आणि ते नाव पण 6, 7 आणि 8. ठीक. सो याला काय करायचं आपण 2 ऑप्शन आहेत, रिमूव्ह, रिप्लेस. रिप्लेस म्हणजे दुसरा कोणत्या त्या जागी देऊ शकतो आपण, नसेल तर रिमूव्ह करा. आता आपल्याला इथे दुसरं कोण नाहीये सो आपण याला रिमूव्ह करूया. डन. आणि चालेल, काम झालं आपलं. क्लोज म्हणा. आता अजून कोणी रिमूव्ह करायचं त्याला सिलेक्ट करावं लागतं, मग ऍक्टिव्ह होतं. क्लोज केला. ठीक आहे. देन हा विचारतोय काय, सिलेक्शन मोड, टँजन्सी. आता हा कन्सेप्ट इथे समजणार नाही आपल्याला, याच्यासाठी दुसरं फीचर लागेल. ह्या फीचर मध्ये तसं काही नाहीये. ठीक आहे. सो याला आता आपण असं सोडूयात आणि दुसऱ्या फीचर मध्ये बघूयात ते टँजन्सी काय. ठीक आहे. आणि ऑप्शन्स मध्ये कोनिक पॅरामीटर आणि ट्रिम रिबन्स एक काहीतरी ऑप्शन्स दिसतो इथं. ठीक आहे. सो याच्यातला आपण डिस्कस करूयात कोनिक पॅरामीटर. ठीक आहे. किंवा तुम्ही त्याला गुगल करा कोनिक पॅरामीटर काय असतो, यू कम्स टू नो व्हॉट कोनिक पॅरामीटर इज. ठीक आहे. जर आपण याला 0 करे, ऍक्च्युली याची मॅक्सिमम व्हॅल्यू असते 1, मिनिमम व्हॅल्यू असते 0 पेक्षा काहीतरी पुढे थोडेस. ठीक आहे. वेन इट मूव्स टुवर्ड्स 0
तर काय होणार, याच्यातला शेप जो आहे तो चेंज होतो. तो आता कसा चेंज होतो मी थोडंसं मोठं पिक्चर घेऊन दाखवेन. छोटं पिक्चर याच्यात ते क्लिअर होणार नाही. ठीक आहे. सो आता सध्या डिफॉल्ट ठेवूयात आणि अजून एक दुसरं फीचर घेऊयात. त्याच्यामध्ये आपण हे टँजन्स आणि हा ऑप्शन एक्सप्लोर करूयात. ठीक आहे. से ओके. ओके म्हटल्यानंतर काय झालं, तिथे फिलेट्स अप्लाय झाले असतील. जस्ट विल सी. झाले. फक्त कसं आहे की फीचर थोडंसं छोटा आहे त्यामुळे दिसत नाही. आपण दुसऱ्या विंडोमध्ये काम करूयात. अंडरस्टँडिंग पर्पजसाठी आपण एखादं नवीन फीचर बनवूयात. सॅम्पल. डायमेन्शन द्यायचे का? ठीक आहे, देऊया, काय हरकत नाही. फ्री मध्ये तर आहेत. ठीक आहे. लाईक माय व्हिडिओ. एक्झिट वर्क बेंच. काय म्हणायचं त्याला, पॅड तर म्हणायचं आहे. मग हे लिमिट करून ओढलं तरी चालेल. हे पण फ्रीमध्ये किती पण स्ट्रेच करू शकता. पण डिझाईन करताना फ्रीमध्ये नसणार आहे. आपण शिकतो म्हणून फ्रीमध्ये. डिझाईन करताना ते कॉस्ट जाते. जेवढं मटेरियल वाढेल तेवढे मटेरियलची कॉस्ट जाणार. कारण आता सध्या स्टील पण खूप महाग झालेलं. सो टेक केअर ऑफ इट. प्लास्टिक मटेरियल सगळंच महाग झालेलं आहे. ठीक आहे. लाकूड सुद्धा महाग झालं. ठीक आहे. सरकारचा काही विषय नाही याच्यात. ते काळानुसार होणं गरजेचं असतं. आता सगळ्याकडे पहिले सायकली होत्या, आता टू व्हीलर आल्या. ठीक आहे. देन अजून काही दिवसांनी सगळ्याकडे फोर व्हीलर येतील, मग हेलिकॉप्टर, विमान. लाईकवाईज ग्रोथ ही डिफॉल्ट असते. ती होणारच आहे. कारण आपल्याकडे जे कटियाचं आधीच व्हर्जन होतं ते आता नाही आहे. कारण काळानुसार गरजेचं असतं. आहे की नाही. जसे आपले नाही का पूर्वज बोलतात चालतात तसं आपण नाही आहे. त्यांच्यासारखी आपली बॉडी नाही. देयर इज अ अपग्रेडेशन इन आवर बॉडी टू. ठीक आहे. सो तो नियम आहे. त्याच्यात कोणाचं गव्हर्नमेंट वगैरे काही नसतं. ती सगळी मोहम आहे. ती होणारच आहे ते काळाने, कुणी जरी आलं तरी. ठीक आहे ना. हरकत नाही. विल कम्स टू आवर सेशन. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला काय करायचंय, फिलेट आपण बघतो. क्लिक केलं अँड देन रेडियस दिलेलीच आहे. ऑब्जेक्ट्स टू फिलेट आपण इथं देतोय आता. ठीक आहे. तर याच्या आधी हां ठीक आहे. मी आधी काय करतो, या एजेस जे आहेत ते सिलेक्ट करून यांना फिलेट देऊन घेतोय. या 4 एजेस केलं किंवा 3 केलं तरी काही हरकत नाहीये. आणि थोडंसं आता हे 5 वेळा ठीक आहे. वो प्रिव्ह्यू करून बघूयात. ओके आहे, इनफ आहे. ओके म्हटलं. ठीक आहे. आता तुझा पुढचा कन्सेप्ट तो आपण एक्सप्लोर करूयात. कसा? सो सिम्पली काय केलं, मी फिलेटवरती परत एकदा क्लिक केलं. अगेन डेफिनेशन तेच ठेवतोय. जस्ट सिलेक्शन मध्ये काय करतोय, जस्ट ऑब्झर्व. मी आता ही एज सिलेक्ट करतोय. ही एक एज सिलेक्ट केली मी. सो एक एज सिलेक्ट केल्यानंतर काय झालं बघा, प्रिव्ह्यू जर केला तर ऑटोमॅटिक यानं सगळं सिलेक्ट केलं. हे असं कसं काय झालं? ठीक आहे. हे असं कसं काय झालं आणि का बरं झालं ते आपण आता थोडंसं एक्सप्लोर करूया. ठीक आहे. आता हा जो सिलेक्शन मोड होता तर याच्यात मी काय करतो, टँजन्सी जी आहे तर ती मिनिमल केलं. ठीक आहे. रिव्ह्यू. आता बघा काय होतंय. जर मी ओके म्हटलं, सी फक्त एवढ्याच पार्टला काय केलं त्यानं, फिलेट अप्लाय केला. बरोबर. सो समजतं इथे क्लिअर होतंय काय ऍक्च्युली सिग्निफिकन्स आहे टँजन्सीचा. तर इफ यू ऑब्झर्व, आता हे परत आपल्याला काय करावं लागेल, डिलीट करावं लागेल. ठीक आहे. आता ही जी एज आहे तर ही पुढे कंटिन्यू कशी झालेली आहे, याला टँजंट आहे. ही जी एज आहे ती याला टँजंट आहे. बरोबर. ही जी एज आहे ती याला टँजंट आहे. मग त्याचा अर्थ काय होतोय की ज्यावेळेस आपण म्हणतोय फिलेट आणि इथं आपण डिफाईन करतोय लेट्स से यस टँजन्सी, तर त्याचं मिनिंग असं आहे की बाबा तो जे सिलेक्शन आहे, सिलेक्शन मोड तो कंटिन्यू कर. हे मी एक सिलेक्ट केलं म्हणून असं नाही की तू इथे थांबू नको, तू थोडंसं पुढे जा. याला जे टँजंट आहे त्यासाठी क्रायटेरिया दिल्यानंतर ते सिलेक्ट करत जा वन बाय वन. झालं. ठीक आहे. नथिंग मोर दॅन. मिनिमम म्हणलं की थोडंसं इंटरॅक्शन म्हणलं की जिथं दोन इंटरॅक्शन होत आहेत तिथं, आणि भरपूर ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. आता इथं आपल्याला अजून काय पाहायचं होतं, कोनिक पॅरामीटर. आता डिफॉल्ट किती 0.5 म्हणजे काय की इथं जर तुम्ही चेक केलं, हे परफेक्ट सर्क्युलर शेप आहे ह्या फिलेटचा. आता ह्या जर पॅराबोला किंवा
हायपरबोला पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. दोन कोनिक प्रकार आहेत, तर त्यात तुम्हाला पॅराबोला किंवा हायपरबोला हवा असेल किंवा तशा पद्धती शेप असेल तर तुम्ही काय करता, यू आर गोइंग टू ऍक्टिव्हेट दिस कोनिक पॅरामीटर. आणि आता याला आपण 0.1 करून बघूयात काय चेंज दिसतोय, आणि देन विल गो फॉर एनी अनदर ऑप्शन. द रिझल्ट कंटेन्स ॲटलिस्ट वन ट्विस्टेड सरफेस. ठीक आहे. सो आपण काय करूयात, आधी याला कॅन्सल. विल ट्राय टू अप्लाय ऑन दिस एज. कोनिक पॅरामीटर आणि आपल्याला करायचं 0.1 आणि रिव्ह्यू. ओके. सी ऑब्झर्व. आता जर आपण या दोन फिलेटला ऑब्झर्व केला, रॅडियस याची पण तेवढीच होती, याची पण तेवढीच आहे, पण शेप मध्ये काय डेव्हिएशन दिसते का आपल्याला? येस, फिलेटच आहे, पण कसा आहे हा शेप याचा चेंज झाला. ठीक आहे. इफ वी मेक इट टू पॉइंट लेट्स से 9, आपण 1 च्या जवळ नेलं. रिव्ह्यू. ओके. सी व्हॉट्स द चेंज. रेडियस आपण दिली होती पण तेवढी घेतलेली आहे का? नाही. तर तेवढीच एज काय केलं इथं, फिलेट दिले. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली जशी इंडस्ट्री नीड आहे, यू कॅन चूज एनी ऑफ द ऑप्शन. इफ इट इज अवेलेबल, तुम्हाला स्पेसिफिकली द्यायचं असेल कोनिक पॅरामीटर, त्या केसमध्ये तो ऑप्शन यूज करा. अदरवाईज डायरेक्ट घ्यायची गरज नाही, डिफॉल्ट देऊन टाका जे रॅडियस अवेलेबल आहे त्याची. तर रिअरली यूज केलेले जातात ते. आय होप इट इज क्लिअर. एज वाला फिलेट आहे तो. आता नेक्स्ट त्याच्यात जे राहिलेले फिलेट आहेत बघूयात आपण वन बाय वन. तर नेक्स्ट ऑप्शन काय आहे, व्हेरिएबल रॅडियस फिलेट. आता त्याचं नावच आहे की त्याची रॅडियस व्हॅरी होत असणार आहे, पण जिथं तो फिलेट अप्लाय करू तिथं. तर क्लिक केलं, बऱ्यापैकी ऑप्शन सेम दिसेल आपल्याला. रॅडियस आहे, एजेस आहे, सिलेक्शन मोड आहे, पॉइंट्स, व्हॅलिडेशन आणि बरंच काय. ठीक आहे. मला थोडंसं आधी काय करतो, हे पहिले एजेस ते आपण डिलीट करूया. डिलीट. ओके. परत क्लिक केलं त्या ऑप्शनवरती. इट इज आस्किंग फॉर रॅडियस. डिफॉल्ट ठेवूयात आपण. एक एज सिलेक्ट करून घ्या. एजेस टू फिलेट ही एक एज सिलेक्ट केली. आता सिलेक्शन केल्यानंतर ना इथं आपल्या 2 रॅडियस डिफॉल्ट दिसतात. इकडे एक 5 दिसते आणि इकडे एक. लास्ट टाइम मध्ये एकच ऑप्शन दिसायचा, आता 2 ऑप्शन्स दिसत आहेत. ठीक आहे. येस. आणि इथं आहे सिलेक्शन मोड, तो डिफॉल्टच आहे. ऍडिशनल काय आलं, व्हॅरिएशन सेक्शन आलं. व्हॅरिएशन मध्ये काय, पॉइंट्स अँड व्हॅरिएशन कसं हवं आपल्याला. सो इथे डिफॉल्ट काय झाले, 2 पॉइंट्स आले. कोणते, एंड पॉइंट्स आले त्याच्यात ऑटोमॅटिक. आणि आता आपण जर याच्यावरती क्लिक केलं, राईट क्लिक केलं, तर आपण त्याच्यात अजून पॉइंट्स ऍड करू शकतो. सो मी काय करतो, क्रिएट अ पॉइंट. ही एज सिलेक्ट करेन मी, आणि ह्या एज वरती लेट्स से इथं डिस्टन्स देतो मी हे 80. ठीक आहे. 80 वरती एक पॉइंट क्रिएट केला. ठीक आहे. डिफॉल्ट काय आलं लगेच, तिथं पण रॅडियस येऊन गेली 5. इथं 5 आहे, इथं 5 आहे आणि इथं पण 5 आहे. आता अजून एखादा पॉइंट क्रिएट करतो. कसा क्रिएट केला पॉइंट, इथं आलो, राईट क्लिक केलं, क्रिएट पॉइंट म्हटलं आणि एज सिलेक्ट केली. ठीक आहे. ऑटोमॅटिक इथं काय होतं, एज सिलेक्ट केल्यानंतर ऑप्शन बदलतो पॉइंट क्रिएशनचा. सो लेट्स से एक घेऊयात आपण इथं. तर याला आपण देऊयात 20 अँड विल से ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 4 पॉइंट्स क्रिएट केले. आता डिफॉल्ट काय आहे की 4 ठिकाणी रॅडियसेस सेम आहेत, तर त्या रॅडियसेस बदलायच्या कसं. आता सिलेक्शन आहे, कारण आता हा पॉइंट सिलेक्ट केला म्हणून आपण इथे शो करता येते. तुम्ही जर हा पॉइंट सिलेक्ट केला तर इथले रॅडियस शो करेल, हा पॉइंट सिलेक्ट केला तर इथले दाखवेल. आता आपल्याला बदलायचे इथले. 5च्या जागी मी करतो याला 10. ठीक आहे. नाव आय एम गोइंग टू सिलेक्ट दी अनदर पॉइंट. ते झाले 10 झाले, याला 5च ठेवतोय. आणि इथे परत लेट्स से मेक इट ॲज अ 15. थोडंसं मोठं घ्या, व्हॅरिएशन आपल्याला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. आणि देन हे डिफॉल्ट 5च ठेवलं मी. 10, 5, 15, 5. ठीक आहे. प्रिव्ह्यू केला मी. आता इथे दिसत नाही, ओके म्हटलं तर दिसेल आपल्याला प्रिव्ह्यू. सी. आता हे असं काय व्यवस्थित प्रॉपर रिव्ह्यू दिसत नाही, कारण आपण ते क्युबिक पॅरामीटर चेंज केले नाही. त्याचे बदलूयात. जे लास्ट टाइम सिलेक्ट केले आपले तेच राहिले. 0.5 डिफॉल्ट, किंवा बंदच करा. ठीक आहे. प्रिव्ह्यू. ओके. सी. नाव यू आर गेटिंग व्हेरिएबल
फिलेट व्हॅरी होतं तो पोझिशननुसार, जिथे जिथे आपण रेडी दिले होते तशानुसार. आता हे जे व्हॅरिएशन आहे ते कसं आहे क्युबिक कशामुळे कारण स्मूथ करू भेटतो आपल्याला इथे. हे जर आपण लिनियर केलं तर स्ट्रेट भेटेल. सी द चेंज, क्युबिकच्या जागी आपण करूया लिनियर. रिव्ह्यू आणि ओके. सो डायरेक्टली स्ट्रेट लाईन भेटते. इथपर्यंत आहे तर स्ट्रेट लाईन, इथपर्यंत आहे स्ट्रेट लाईन. आता इथं जास्त क्लिअर होत नाहीये, त्यासाठी जर अजून क्लिअर पाहिजे असं आयडिया तर मी काय करतो, इथं परत एक अजून घेतो व्हॅरी फिलेट. या इथे क्लिक केलं मी. ठीक आहे, इकडे 15 आहे, इकडेच मी करतोय 5. सी आता कसं आहे हे व्हॅरिएशन क्युबिक आहे, मी त्याला करतोय लिनियर. ओके, स्ट्रेट येतं. इकडे पण आपण दिला लिनियर. आय होप समजलं असेल ते. त्याच्यानंतर जो ऑप्शन आहे तो आहे चॉर्डल फिलेट. आता याच्यात फरक काही नाहीये, फक्त डायमेन्शन जे आपण इनपुट देतोय पॅरामीटर त्याच्यामध्ये आहे. बदल काय आहे का तेच आहे. एजेस आपले हे आपल्याला चॉर्डल लेनच्या इन्स्टेड ऑफ आपलं चॉर्डल लेन म्हणजे काय की हे इथलं डिस्टन्स असतं या एज ह्या पॉईंट पासून या पॉईंटचं. ज्यावेळेस आपल्याला रेडियस माहित नसते त्या केसमध्ये आपण ते देऊ शकतो. ठीक आहे, अगेन मी डिफॉल्ट 5 असे होतं. एजेस टू फिलेट मी सिलेक्ट केली ही एज. ठीक आहे, अँड प्रिव्ह्यू बस. आता याच्यात एक ॲडव्हान्टेज काय आहे की इथे तुम्ही डायरेक्टली इथं म्हणजे सेपरेट असं स्पेसिफिक व्हॅरिएबल रेडियस फिलेट म्हणायची गरज नाही, डिफॉल्ट ऑप्शन देतो आपल्याला. ठीक आहे, व्हॅरिएबल चॉर्डल लेंथ आपण इथे देऊ शकतो. ठीक आहे, देन आहे फेस टू फेस फिलेट. तर मोस्ट येस, इथे काय करतो आपण सिलेक्शन फक्त व्हॅरी केलं. लेट्स इथं फिलेट द्यायचं आहे मला. जस्ट मी काय करतो 2 सरफेस सिलेक्ट करतो. Sorry, this one, this space and this space. Dale. If we say preview, you can see the fillet over there. ठीक आहे, जो लास्ट ऑप्शन आहे तो पण बघूयात आपण, ट्राय टँजंट फिलेट. ओके, सिम्पली काय केलं मी याच्यावरती क्लिक केलं. याच्यात तर ऑप्शन भरपूर कमी झाले. याच्यात विचारतो हा फेसेस टू फिलेट, इकडचा एक फेस दिला. आधी ऑब्झर्व करा काय होतंय नक्की. हे 2 आणि मग याच्यावरती फेसेस टू रिमूव्ह सिलेक्ट केला. ओके, काय झालं त्याने काय केलं, फिलेटचा अप्लाय केला. पण एक सपोज आपण इथे सेंटर पकडला तर इकडून जेवढं पॉसिबल आहे इकडं जे आपला हाफ डिस्टन्स होतं, मी जर त्याला डिलीट केलं. ठीक आहे, मी याला इथं याचं काय केलं, आधी याला डिवाइड केलं 2 पार्ट्स मध्ये. इथून मॅक्सिमम जेवढं चॉर्डल डिस्टन्स आहे तेवढं आणि इथून मॅक्सिमम जेवढं चॉर्डल डिस्टन्स आहे तेवढं त्याने काय केलं, इकडे एक फिलेट अप्लाय केलं, इकडे एक फिलेट अप्लाय केलं. त्याच्यामुळं आपण काय म्हणलं, कोणते फेसेस फिलेट करायचे तर इकडचा एक फेस आणि इकडचा एक फेस. आणि रिमूव्ह हा टोटली रिमूव्ह झाला ना फेसवरचा, त्याच्यामुळे आपण हा लास्टला दिला. ठीक आहे, वन्स अगेन विल सी दॅट. क्लिक केलं, फेसेस टू फिलेट, इकडचा एक फेस आहे आणि इकडचा एक फेस आहे बस. आणि फेस कोणता रिमूव्ह करायचा आहे वरचा. प्रिव्ह्यू आणि ओके, बस झालं. ठीक आहे, आपलं लगेच आपलं जे डाकघरात आलं नाही का पत्र वगैरे टाकू शकतो आपण. याला खाली दांड काढलं आपलं म्हणजे मस्त पैकी नाही का चिमणीगर वगैरे बनवू शकता तुम्ही याला. ठीक आहे, आय होप यू गॉट दिस पॉइंट. त्याच्यानंतर ना आहे चाम्फर. चाम्फर म्हणजे काय, सिम्पल आहे. त्याला काय करतो आपण, सिम्पल आहे. एज सिलेक्ट केले की तिथं आपण फक्त डिस्टन्स द्यायचे आहेत. ओके, आता हे जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन डिटेल डिस्कस करूयात, इथून पुढचे फीचर्स. ओके, थँक्यू.